नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बोला, काय सांगाल, काय आपलं नाव आणि काय नक्की प्रकार जो घडलाय त्याबद्दल आम्हाला सोयीस्कर आमच्या चॅनल। मी प्रांजली प्रमोद दळवी, राहणार पांचाली सोसायटी, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे पश्चिम। माझ्यावरती जो काही अन्याय घडलेला आहे त्याला वाचा फुटावी, सरकारपर्यंत ही माझी बाब पोचावी म्हणून मी हे आज तुम्हाला माझ्या समोरचं कैफियत माझ्या मनातलं मांडत आहे। याच्यामध्ये मी 2017 साली माझ्या वडिलांच्या नावाने नेरळ धामोते येथे जागा होती, त्या जागेचं माझा सावत्र मोठा भाऊ रमेश जगन्नाथ जाधव याने ती जागा आम्हाला न काही सांगता जितेंद्र सिंग जसवंत सिंग चौहान या इसमाला ती विकली आणि नंतर मला फक्त एक चेक दिला गेला, बाकी काहीही मला दिलं गेलेलं नाही। आणि त्या चेकबद्दल मी त्याला विचारणा करायला गेलेले होते। आजपर्यंत तो चेकची रक्कम आता ती 2017 साली झालेलं असल्या कारणाने मी अजूनपर्यंत त्याच्या मागे होते। मी त्याला जाऊन भेटले कित्येकदा, तरीही त्याने मला उत्तरं केली नाही। देणार म्हणूनच सांगत राहिला सतत। पण आता परत देखील नंतर मी फोन करून त्याला विचारायचे तर तो प्रत्येक वेळेला मला कारणं सांगत आला, मी आज तुळजापूरला आहे, मी नगरला आहे, आज तो भेटत नाही आहे, तो गावाला गेला, असं काही ना काहीतरी मला कारणच सांगत आला आजपर्यंत। पण तरीसुद्धा मी आता 14 मे 2024ला तो फोन उचलत नाही माझे 2 वर्षापासून, म्हणून त्याला त्याच्या घरी तलावपाळीला, तो रूपश्री बिल्डिंगमध्ये 4थ्या माळ्यावरती राहतो, तिथे भेटण्यासाठी म्हणून गेले। दरवाजाची बेल वाजवल्यानंतर त्यांनी दरवाजा माझ्यासाठी उघडला नाही, म्हणून मी बाजूवाल्यांना पण चौकशी केली तर ते बोलले आम्हाला काय माहिती नाही। म्हणून मग मी खाली येऊन त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये बसले होते। तर तिकडे पण मी म्हटलं आता तो नंतर येईल, कधी येईल खाली तर त्याला भेटते आणि हा प्रश्न विचारते, असं माझं हे चाललेलं होतं। म्हणून तिथे बसून राहिले मी। तर त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी दोघं, त्याचा मुलगा, माझा भाऊ, हे दोघं जण खाली आले आणि गाडीच्या दिशेने वळले। गाडीच्या दिशेने गेल्यानंतर मी त्यांना बघितलं म्हणून परत त्यांना भेटण्यासाठी तिकडे गेले आणि प्रश्न विचारते की बाबा 2017चा जो आपला झालेला आहे त्या चेकचं मला तू कधी देणार आहेस म्हणून, अशी विचारणा करतच होते मी सतत। पण तरी देखील तो मला उत्तरं न देता गाडी त्याने त्याच्या मुलांनी स्टार्ट करायचा प्रयत्न केला आणि वडील बसायला म्हणून त्याचे, म्हणजे माझा जो भाऊ आहे रमेश जगन्नाथ जाधव, तो बसण्यासाठी चाललेला होता गाडीमध्ये। पण मग मी म्हणून त्याच्या गाडीच्या काचेवरती हात ठेवला। गाडीच्या काचेवरती हात ठेवल्यानंतर तरी मी त्याला तो प्रश्न, तो तिथून खेचत होता भाऊ माझा आणि मी ह्या साईडने खेचत होते। त्याच्यानंतर त्याचा मुलगा ड्रायव्हिंग सीटवरनं खाली उतरून माझ्या बाजूला आला, त्यांनी धक्काबुक्की मला चालू केली आणि कसं करून त्याच्या वडिलांना त्यांनी गाडीत बसवलं। गाडीत बसून झाल्यानंतर त्यांनी मला इथे धक्काबुक्की करून शिवीगाळ चालू होतं। माझा भाऊ आतमध्ये बसून मला शिवीगाळ आणि अश्लील भाषेत, अतिशय अश्लील भाषेत त्यांनी मला शिवीगाळ केलेली आहे। आणि त्याचा मुलगा निशान रमेश जाधव हा मला सतत इकडनं धक्काबुक्की आणि बरं माझा त्या गाडीच्या काचेवरती हात असताना रमेश जाधवने आतून काच वरती करायला सुरुवात केली। वरती करायला सुरुवात केल्यानंतर इथून निशान जाधव मला धक्काबुक्की करत माझ्या पाठीत जोरात त्यांनी मारलं आणि माझा हात पूर्णपणे तिथे, अंगठा जो आहे डाव्या हाताचा अंगठा, तो पिळला गेला। दुखणं चालू असताना हा इथून मला आणि शिवीगाळ अतिशय, म्हणजे स्त्रीला एखाद्या लाजिरवाणं लज्जास्पद उत्पन्न होईल अशी त्यांनी मला वर्तणूक तिकडे केली। नंतर पोलीस स्टेशनमध्ये आलो तिकडनं, म्हणजे माझ्या काही प्रश्नाची त्यांनी उत्तरं केली नाहीत। पोलीस स्टेशन, नौपाडा पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तिकडे। तिथे जाऊन मी सगळी माझी कैफियत मांडली। तिथे जे PSI होते रवींद्र रणभिसे म्हणून, त्यांना तिकडे सगळी जी घटना घडली ते सांगितलं। त्यांनी पण मला काही तिथे मदत करायचा प्रयत्न केला नाही, उलट मला दमदाटीच करायला लागलेले होते। नंतर पण माझा हात दुखतोय म्हणून त्यांना सांगून पण ते मला मेडिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून मेमो द्यायला तयार नव्हते। 2-3 तास तिथेच मला बसवून ठेवलं त्यांनी। आणि त्याच्यानंतर मी हात जेव्हा सुजला म्हणून दाखवला की सर माझा हात पूर्ण सुजला आहे, आता तरी मला द्या, तेव्हा जाऊन त्यांनी मला मेडिकलचं दिलं। सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे चेकअप झाला, माझा एक्सरे माझ्या हातबोटाचा काढला गेला, तर 2 ठिकाणी माझं फ्रॅक्चर त्यांना आढळलं। तसं त्यांनी त्यांच्या याच्या पेपरवरती, केस पेपरवरती नमूद पण केलं। त्यांचं साईन म्हणून ते हॅशटॅगचा उपयोग करतात जर फ्रॅक्चर असेल तर ते नमूद केल्यानंतर आणि मला नंतर तो MLC रिपोर्ट जो आहे तो पोलीस स्टेशनला द्या असं सांगितलं। मी संध्याकाळी नेऊन तो सबमिट केला आणि त्यांना त्याच्यावरती फक्त त्यांनी माझ्याकडनं NC लिहून घेतली फक्त। बाकी मी त्यांना सांगितलं की ह्याच्यावरती रिपोर्ट, तर मला पोलिसांनी सांगितलं नाही, ह्याच्यावरती नमूद केलेलं नाही आहे म्हणून की माझ्या हाताला काही फ्रॅक्चर झाला आहे म्हणून।
ते म्हणे आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काही कारवाई करू शकत नाही, असं मला तिथून कुठलीच मदत केली गेली नाही. त्याच्यानंतर परत मी त्यांना एक अर्ज केला की मला असं हे करावं म्हणून, माझं फ्रॅक्चरचं ह्याचं म्हणून, पण तरी देखील ते ना. मग मी ठाण्याचे कमिशनर, नंतर आपले पोलीस आयुक्त जे आहेत तलाव पाळीवरती त्यांचं कार्यालय आहे तिथे, आणि ठीक आहे पुढे बोला. हां, त्या सगळ्यांना मी तिथे नेऊन दिलेलं पत्र, आणि त्याच्यावरती त्यांना तसंच आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनमध्येही दिलेलं होतं त्यांच्याबद्दलचं सगळं लिहून. आणि नंतर त्याच्यावरही त्यांनी काहीच हे ॲक्शन घ्यायला तयारच नव्हते. म्हणजे माझं काही ऐकूनच घेत नव्हते. मी जाऊन विचारत होते की त्याला अटक केली का म्हणून. तक्रार त्यांच्यावरती केली, गुन्हा दाखल झालाय का? आता गुन्हा दाखल कधी झाला? 18 जूनला, ज्यावेळेला परत माझं प्लास्टर काढायचं होतं म्हणून मी गेले होते, त्यावेळेला 18 जूनला त्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी बघितलं, चेकअप केलं, ते परत एक्सरे काढला, तर अजून माझा फ्रॅक्चर पूर्णपणे हे झालेला नाही म्हणून परत दुसरं फ्रॅक्चर टाकलं. त्यावेळेला त्यांना तिकडे पोलिसांकडे त्यांना सर्टिफिकेट दिलं गेलं होतं त्याच दिवशी. आणि रणबीर यांनी मला फोन करून पोलीस स्टेशनला बोलवलं की आम्हाला सर्टिफिकेट आले, तुम्ही आता या म्हणून. आणि या गोष्टीला 1 महिना 4 दिवस होऊन गेलेले होते. त्याच्यानंतर मी तिकडे गेले तरी त्यांनी FIR लिहून घेतला नाही. परत मला 20 तारखेला बोलवलं त्यांनी, आणि 20 तारखेला त्यांनी FIR माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे. म्हणजे फक्त फिरवण्याचं काम केलेलं आहे पोलीस स्टेशनमधनं. आणि कोणाच्या ह्याच्यावरती करत होते, पॉलिटिकल ह्याच्यावरती असेल, आणखीन कुठल्या ह्याच्यावरती असेल दबावामुळे, मला काही माहिती नाही. पण मला न्याय मिळालेला नाही नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये. जे काही आहे ते रमेश जगन्नाथ जाधवला आणि निशांत जगन्नाथ जाधवला वाचवण्यासाठीच त्यांचे प्रयत्न चालले होते. तिथे गुन्हा शाखेचे अधिकारी आहेत शरद कुंभार म्हणून, त्यांना पण विनवणी केली. अभय महाजनमधून जे पोलीस आयुक्त आहेत पोलीस स्टेशनचे, त्यांना विनवणी केलेली होती, तरी देखील त्यांनी कसलीही मदत केलेली नाही आहे मला. उलट ते रमेश जाधव आणि निशांत जाधवला वाचवण्याचे अतिशय त्यांनी प्रयत्न केले. मला रणबीर साहेबांनी दमदाटी पण केली की तुम्ही असं कसं हे करू शकताय, असं काय कलम लागत नाही त्यांच्यावरती, आणि हे करून, आणि म्हणजे एवढं सगळं घडलेलं प्रकरण सांगून पण मला न्याय मिळालेला नाही. बरं, अजून तागायत रमेश जगन्नाथ जाधव आणि निशांत रमेश जाधवला अटक झालेली नाही. त्यामुळे मला न्याय मिळावा ही माझी विनंती आहे. त्याच्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे. माझ्या चॅनलद्वारे मी माझी कैफियत मांडत आहे तुमच्यासमोर. मला न्याय मिळावा पोलीस स्टेशनमधनं पण, आणि जे काही पोलिसांनी जर कोणाला काही एक वाचवण्यासाठी प्रयत्न त्यांच्यावरती ॲक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक